नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आपण आज या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाच्या 6 कथा पाहणार आहोत। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। श्री गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात। आपल्या भारतामध्ये कोणत्याही कार्याची सुरुवात करण्याअगोदर श्री गणेशाची पूजा करतात। असे म्हटले जाते की प्रथम गणेशाची पूजा केल्यानंतर कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पडते। गणपती बाप्पा आपल्या कार्यातील सर्व विघ्न दूर करतो व ते कार्य अखेरपर्यंत विना अडथळ्यांचे पार पाडतो। म्हणून कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांचे नाव घेतले जाते। त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही। चला तर आपण जाणून घेऊ त्यांच्याशी निगडित असणाऱ्या लोकप्रिय कथा। पहिली कथा। या कथेमध्ये श्री गणेशाचा जन्म कसा झाला ते आपण पाहणार आहोत। म्हणजेच गणेशाची निर्मिती कशी झाली तर पाहूया ती कथा। पुराणानुसार देवी पार्वतीने अपत्य प्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत केले होते। या उपवासामुळे आई पार्वतीस श्री गणेश पुत्र रूपात प्राप्त झाले। या उपवासासाठी शिवने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले होते, पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिले। तेव्हा त्यांनी पार्वतीचे व्रत कैवल्यासाठी पारिजातकाच्या वनांची बांधणी केली। शिव महापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांच्या सखी, त्यांचे नाव जया आणि विजया यांच्याकडून मिळाली। त्यांच्या सखींनी पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवांच्या आज्ञेचेच पालन करतात, म्हणून आपण देखील असा एक गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेल। ही कल्पना देवी पार्वतींना खूप आवडली। या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने ठरविले की आपण एका गणाची निर्मिती करावी। मग देवी पार्वतीने गणेशाची म्हणजेच एका पुत्राची निर्मिती केली। त्यांनी आपल्या मळीपासून गणेशाची निर्मिती केली। अशा पद्धतीने श्री गणेश यांचा जन्म झाला। तर पाहूया गणेशाची दुसरी कथा। एका कथेनुसार पार्वती मातेला अंघोळ करण्यासाठी जायचे होते, म्हणून त्यांनी श्री गणेशाला दारात बसवले व त्यांनी गणेशाला सांगितले की आतमध्ये कुणालाही प्रवेश करू देऊ नकोस। एवढे सांगून पार्वती अंघोळ करण्यास गेल्या। तेवढ्यात तिथे देवांचे देव महादेव येतात आणि ते नेहमीप्रमाणे पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले, परंतु गणेशाने त्यांना अडवले। गणेशाने त्यांना आत जाण्यास नकार दिला। महादेवाला खूप राग आला, तर संतापलेल्या महादेवाने श्री गणेशाच्या डोक्यावर मारा केला। गणेशाचा जन्म तर पार्वतीने चंदनांच्या मिश्रणाने केलेला होता। जेव्हा पार्वतीने बघितले की त्यांच्या मुलाचे डोकं कापले गेले आहे, हे पाहून त्या फार संतापल्या। त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचे डोकं गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते पुन्हा जिवंत झाले। एका दुसऱ्या आख्यायिकानुसार असेही म्हटले जाते, शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचे डोकं जळून भस्मसात झाले होते। यावर दुःखी असलेल्या पार्वतीने ब्रह्माला म्हटले, ज्याचे डोकं सर्वात पहिले सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या। पार्वती मातेचे बोलणे ऐकून सर्वजण गणेशासाठी जो पहिला मिळेल, मग तो कुणीही असो, त्याचं डोकं पाहू लागले। अशा प्रकारे पहिले डोकं एका हत्तीच्या बाळाचे सापडले। अशा प्रकारे गणेश गजानन बनले। त्यांना दुसरे अजून एक नाव मिळाले। तर पाहूयात तिसरी कथा। एकदा गणेशांनी महादेवाप्रमाणेच भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले होते। त्यावेळी परशुराम
कार्तवीर्या अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनांच्या इच्छेने गेले होते. ते शिवाचे अनन्य भक्त होते. गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले, परंतु ते श्री गणेशाचा पराभव करू शकले नाही व गणेशाने त्यांना धूळ चाटवली. तेव्हा परशुरामाने शिवाने दिलेल्या परशूचा वापर गणेशावर केला, की ज्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला. तेव्हापासून श्री गणेशांना अजून एक नाव मिळाले. ते नाव म्हणजे एकदंत. अशाच आपल्या या लाडक्या बाप्पाला अजून एक नाव मिळाले, एकदंत. तर पाहूया आपल्या लाडक्या बाप्पाची चौथी कथा. भगवान विष्णूंचे व देवी लक्ष्मी यांचे लग्न करण्याचे ठरवले होते. त्यांचे लग्न होणार होते. सर्व देवांना विष्णूंनी आमंत्रण दिले होते, पण गणेशाला आमंत्रण दिले नाही. भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही. मग सर्वांनी विष्णूला विचारले, तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे. जर गणेशांना विवाहासाठी यायचं असेल तर ते वडिलांसोबत आले असते. तर काही जण म्हणू लागले की ते खूप जास्त खातात, ते जरी आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी आपण बसवून ठेवू. ही सर्व हकीकत गणेशांना समजली. गणेशाला ही समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवले. पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले. वऱ्हाड तिथून निघाल्यावर रथांची चाकं जमिनीत रुतली. बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाके निघत नव्हती. सर्वांनी आपापल्या परीने खूप प्रयत्न केले, तरीही ते चाक निघाले नाही आणि ते चाक बऱ्याच जागेमधून तुटायला लागले. तेव्हा कोणालाही काही सुचत नव्हते की आता नेमके करावे तरी काय. तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगले केले नाही. जर आपण त्यांना मान देऊन लग्नामध्ये आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि आपल्यावर आलेले हे संकट देखील टळेल. मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले. गणेशाची आदराने पूजा अर्चना केली. पूजा करताच रथाची चाके बाहेर निघतात. म्हणूनच तर श्री गणेशाला लग्न कार्यामध्ये देखील सर्व देवांच्या अगोदर पहिले स्थान दिले गेले आहे. अशी ही आपण श्री गणेशाची चौथी कथा पाहिली. आता आपण पुढील कथा पाहणार आहोत. आपल्या लाडक्या बाप्पाची ही पाचवी कथा, सुंदर अशी कथा. तर पाहूया पाचवी कथा. देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य असे मोदक दिले. ते मोदक बघून दोन्ही पार्वतीची मुले कार्तिकेय आणि गणेश आईकडून ते मोदक मागू लागले. तेव्हा आईने मोदकाच्या महत्त्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना जो प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल. म्हणजेच पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी त्या दोघांना सांगितले. जो प्रथम पृथ्वीला प्रदक्षिणा घालून येईल त्यांना हे मोदक मिळेल. आईची ही गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले. इथे तर गणेशाचे वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते. तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आईवडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन ते उभे राहिले. हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान, सर्व देवांना केलेला नमस्कार, सर्व यज्ञाची फलप्राप्ती, सर्व प्रकारचे उपास, मंत्र, योग आणि संयमाचे पालन हे सर्व आईवडिलांच्या पूजेच्या
16व्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही. म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहेत. म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे. आईवडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल. या कथेचा संदर्भ पद्मपुराणामध्ये आढळतो. तर पाहूया आपल्या बाप्पाची 6वी कथा. ही कथा गणेश आणि तुळशीची पौराणिक कथा आहे. तर पाहूया पुढील कथा. पौराणिक कथेनुसार राजा धर्मात्मजची कन्या तुळस ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवरती निघाली होती. तीर्थयात्रेदरम्यान तुळशीने पाहिले की गणेशजी गंगेच्या किनाऱ्यावर तपस्या करत होते. पौराणिक कथेनुसार भगवान तपस्येमध्ये विलीन होते. त्यांच्या शरीरावर चंदन लागले होते. गळ्यात रत्नांची माळ होती. कमरेत रेशमचे पितांबर गुंडाळलेले होते. ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करीत होते. गणपतीचे हे सुंदर रूप पाहून तुळशी मंत्रमुग्ध झाली. तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. इच्छा व्यक्त करत गणपतीची तपस्या भंग केली. भगवान गणेश हे पाहून खूप संतप्त झाले आणि तुळशीचे हे कार्य अशुभ असल्याचे वर्णन केले. तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी एक ब्रह्मचारी आहे आणि त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव ते फेटाळून लावतात. हे ऐकून तुळशी संतापली आणि तिने भगवान गणपतीला शाप दिला. तुझे एक नाही तर 2 विवाह होतील. यावर भगवान गणेशानेही तुळशीला शाप दिला की तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल. हे ऐकून तुळशीने गणेशांची माफी मागितली. तेव्हा गणेशजी तुळशीला म्हणाले की तुझे लग्न शंखचूर्णा नावाच्या राक्षसाशी होईल, पण तू रोपाचे रूप धारण करशील. ते म्हणाले की कलियुगात तुळशी जीवन आणि मोक्ष देणारी असेल, पण तुझा वापर माझ्या पूजेत करणे निषिद्ध असेल. त्यामुळे गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जात नाही. तुळस ही आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र अशी वनस्पती मानली जाते. तुळस ही पूजेच्या साहित्यामध्ये वापरली जाते. तुळशीला पूजेमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. तुळस ही भगवान विष्णूंची आवडती आहे. असे म्हटले जाते की तुळशीशिवाय त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते. आपण या व्हिडिओमध्ये श्री गणेशाच्या 6 कथा पाहिल्या. अशाच नवनवीन कथासाठी गणपती बाप्पा मोरया म्हणत आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.